पिता स्वर्ग पिता धर्म, पिताही परमतप, पिता स्वर्ग पिता धर्म, पिताही परमतप, पितरी प्रीती मापणे प्रयते सर्व देव। नमस्कार, मी स्वराली मनीषा संदीप हिरवळे, इयत्ता 5वी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी। आज मी आपल्या समोर एक विषय मांडणार आहे। माझ्या विषयाचे नाव आहे माझे वडील। पप्पा, डॅडी, बाबा, वडील हे म्हणाले किती मज्जा वाटते रे। पण कधी कधी आपण जाणून बुजून किंवा मुद्दामून या देव माणसाच्या नावाला गृहीत धरतो ना। आई घराचं मांगल्य तर वडील घराचे अस्तित्व असतात, पण या अस्तित्वाला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय? समाजात वडील रेखाटले गेले, परंतु ते कसे? व्यसनी, मारझोड करणारे? समाजात 1-2% अशी वडील असतील, पण चांगल्या वडिलांचे काय? आई तिच्याकडे अश्रू असतात, ती रडून मोकळी होते, पण सांत्वन करणाऱ्या वडिलांचे काय? असे म्हणतात की रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्याला जास्त ताण असतो। जसे ज्योतीपेक्षा जमीन जास्त वेळ तापते, पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळते। आई ती आपली जेवणाची सोय करते, आपण तिला सहज लक्षात ठेवतो, पण वर्षभराची शिदोरीची सोय करणारे आपले वडील आपण त्यांना सहज विसरून जातो। जिजाऊंनी शिवरायांना घडवले असे अवश्य म्हणावे, परंतु शहाजीराजांची ओढाताण लक्षात घ्यावी। यशोदा, देवकी यांचे कौतुक अवश्य करावे, पण भरपुरातून डोक्यावर घेणारा वासुदेवच होता ना। राम हा कौसल्याचा पुत्र अवश्य आहे, परंतु पुत्रवियोगाने मारलेला पिता हा दशरथच होता ना। वडिलांची तुटलेली चप्पल, फाटलेला बनियान, असे वाटते की आमच्या वाईट कर्मांची फळं त्यांना मिळतात। ज्या घरात वडील जिवंत असतील ना, त्या घराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, कारण की त्या घरातील कर्ता हा जिवंत असतो। म्हणून मला म्हणावेसे वाटते, पापा तब तक दुनिया में रहना जब तक मैं कहती हूँ, तब तक आंखें खुली रखना जब तक मैं सामने से देखती रहूं। यार पापा मैं इतनी मजबूत बनी नहीं पाई कि आपके बगैर जी पाऊं, आपके बगैर जी पाऊं। खरं तर माझी आई आणि माझे वडील दोघेही माझ्यासाठी आदर्शच आहे, पण माझ्या वडिलांमध्ये एक वेगळेपण आहे। माझी आई ती नोकरीला जाते आणि माझे वडीलही नोकरी करतात, पण आई घरी नसताना माझे वडील तिची उणीव भरून काढतात। माझे वडील घरातली सर्व कामे करतात। माझ्या वडिलांनी अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट ही पदवी मिळवली। लग्नानंतर आईलाही ही पदवी मिळवण्यास प्रोत्साहन दिले। खऱ्या अर्थाने मला तेव्हा त्यांच्यातील देव माणूस कळाला। वडिलांचे महत्त्व त्यांना कळते ज्यांचे वडील लहानपणीच वारलेले असतात। त्यापैकी माझे वडील एकी। ते म्हणतात की मी 8 महिन्यांचा असताना माझे वडील वारले आणि आई अर्ध्यावरच सोडून गेली। तेव्हा शिक्षण घ्यायचे, परंतु ते कसे? पहिले पैसे कमवायचे आणि मगच शिक्षण घ्यायचे। त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे शिक्षण पूर्ण केले। ते म्हणतात की प्रतिकूल परिस्थिती ही माणसाला घडवत असते। त्यांनी मला नवीन नवीन प्रेरणा दिल्या, नवीन नवीन गोष्टी देखील सांगितल्या। म्हणून माझ्या वडिलांसाठी हे 2 शब्द, माय बाप हो, बाप लेकीच्या परमेश्वराने हे घडवलेली भेट आहे। माय बाप हो, बाप लेकीच्या परमेश्वराने घडवलेली एक भेट आहे। माझे वडील घरातील प्रत्येकासाठी हिरोपेक्षाही ग्रेट आहे, हिरोपेक्षाही ग्रेट आहे। धन्यवाद।